तर आम्ही गेलो पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी, का तर आम्हाला जायचं होतं बाहेर. कामं तर खूप होती, देवदर्शन राहिलं होतं करायचं, त्यामुळे मग फायनली आजचा तो दिवस उजडलाच बोलायचं. तर श्रावण महिन्यातील शेवटचा बोलतात ना दिवस तो आहे बरं का. तर ह्या दिवशी तरी आम्हाला देवदर्शन करायचंच होतं. तर आमचे कुलदैवत कुलस्वामिनी तसेच माझे स्वामी महाराज तर यांच्या दर्शनासाठी आम्ही निघालो. तर कुठे जाणार आहोत ते नक्की बघा. तर त्याच्यासाठी आम्ही पहिले घेतले नारळ ओटीचं साहित्य, का तर आम्हाला टाईम भेटलं नव्हतं. ह्या पूर्ण महिना असा गेला, पण खरं तर उपवास छान घडले आमच्यातून आणि श्रावण महिना तर एक नंबर गेला बरं का. तर आता येणार आहेत गौरी गणपती, तर प्रत्येक इथं स्टॉल हे लागलेतच बघू शकता. मस्त छान छान अशा मूर्त्या वगैरे आहेत. फायनली आम्ही महाराजांच्या मंदिरात पोचलो. छान असं दर्शन घेतलं. गर्दी तर नव्हतीच, पण खरंच खूप छान वाटलं. आणि मग त्याच्यानंतर नारळ वगैरे मी घेतलं होतं, अगरबत्ती नारळ वगैरे, तर ते देवासाठी ठेवलं. तर महाराजांच्या दरबारात ना मी गेली की खरंच मला रडू यायचं, एवढं दुःख ना माझ्या आयुष्यात होतं. पण खरंच यांच्यामुळे ना माझं दुःख सर्व गेलं आहे. तर माझे महाराज, माझे कुलदैवत, माझे कुलस्वामिनी यांना तर मी कधी विसरू शकत नाही, कारण का त्यांच्यामुळे आज दिवस माझे चांगले आलेत. तर हे आहे मानकेश्वर दैवत आमचं कुलदैवत. तर मग छान असं दर्शन घेतलं, तीर्थ वगैरे घेतलं. तर तिथे बाजूलाच आहे महादेवांची पिंड. तर पूर्ण बोलतात ना महिना गेला, श्रावण महिना, पण महादेवांच्या दर्शनाला काय जायला झालंच नाही, पण झालं दर्शन. आणि त्याच्यानंतर छान असं दर्शन घेऊन आम्ही निघालो परत खंडोबाच्या मंदिरात. तिथं शेजारीच आहे आणि तिथे पण छान दर्शन झालं, जेवढं होईल तेवढं. तर माझं देवदर्शन छान झालं, पण अचानक एक प्रॉब्लेम झाला, आमची गाडी बंद पडली. पण बोलतात ना स्वामींची कृपा, थोडक्यावर गेलं ते. त्याच्यानंतर जायचं होतं मला DMartमध्ये, तर काही शॉपिंग करायची होती. जेव्हापासून मशीन घेतले ना, त्यामुळे लिक्विड वगैरे काय असं घ्यायचं असेल तर मी DMartलाच जाऊन घेते, कारण का दुकानात तर खरंच परवडत नाही बरं का. तर व्हरायटी खूप असतात, त्यात ऑफर वगैरे असल्यानंतर बरं पडतं. तर ज्या काही गोष्टी मला लागणार होत्या महत्त्वाच्या त्याच मी घेतल्या, जास्त नाही बरं का. तर बघू शकता इथे खरंच DMartमध्ये गेले ना पाहिजे ना ते भेटतं. तर हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक डन करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त श्वेताच्या ब्लॉगला सपोर्ट करा, कारण का तुमचं ना सपोर्टचं खूप खूप बोलतात ना मला गरज आहे सध्या तरी. तर चला भेटू आता लवकरच नेक्स्ट मिनी ब्लॉग. थँक्यू व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल. सबस्क्राईब तर नक्की करा.